Recording in आज progress. आपण सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास बघणार आहोत. तर यामध्ये एससी, ओबीसी, मायनॉरिटी, जे नोटिफाईड ट्राइब्स आहेत आणि काय अजून आर्थिक मागास वगैरे त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला थीमच तयार करताना टॉपिकची मी इक्वेलिटी आणि इक्विटी ह्याचा एकदम भारी फोटो तुम्ही पण बघितला असेल कदाचित. ते इक्वेलिटी आणि इक्विटी मध्ये नेमका फरक काय? इक्वेलिटी म्हणजे काय, तर सगळ्यांना समान. आता हे जे बॉक्स आहे, समजा हा 1 फुटाचा बॉक्स आहे, तो प्रत्येकाला जर दिला असेल तर तो सगळ्यात जास्त वंचित आहे, त्याला तो बॉक्स देऊन पण काय उपयोग नाही, तो त्या संधीपर्यंत पोहोचू शकणार नाही. समोर बेसबॉलची मॅच चालू आहे, तर त्याला आपण अशा पद्धतीने संधी दिली पाहिजे जेणेकरून त्याला त्या गोष्टीचा उपभोग घेता आला पाहिजे. त्यामुळं हा जो सगळ्यात छोटा आहे त्याला आपण 4 फुटाचा बॉक्स दिला, जो नॉर्मल आहे ज्याला व्यवस्थित बघायला येईल त्याला 2 फुटाचा बॉक्स दिला, आणि ज्याला बॉक्सची गरज नाही त्याला काहीच दिलं नाही. ह्याला इक्विटी असं म्हणायचं. आरक्षणाचं जे प्रिन्सिपल आहे ते या इक्विटी या थीमवर आधारित आहे. त्यानंतर जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणजे वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस हा दिवस UN द्वारे साजरा केला जातो. 2023 ची थीम महत्वाची आहे. फक्त 2023 ची थीम लिहा, विचारायची शक्यता कमी आहे, तरी पण माहित असू द्या. ओव्हरकमिंग बॅरियर्स and unleashing opportunities for social justice. Overcoming barriers and unleashing opportunities for social justice. वीस फेब्रुवारीला साजरी केली जाते. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, 19 फेब्रुवारी आपल्या महाराजांची जयंती आहे, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे महाराजांचं जे मूळ काम होतं, म्हणजे युद्धाच्या पलीकडचे महाराज कशासाठी आहेत, इक्विटी सोशल जस्टिस यासाठी ते, किंवा त्यांनी जे प्रजेचं न्याय स्थापन केलं त्याच्यावरून लक्षात ठेवा. महाराजांच्या जयंतीचा दुसरा दिवस असं लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय दिन 26 जून. आता हे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यांना आरक्षणाचं जनक असं म्हटलं जातं, ज्यांनी या इक्विटी प्रिन्सिपलला त्यांच्या राज्यात पहिल्यांदा लागू केलं. त्यानंतर राष्ट्रीय मुक्ती दिवस वर्ल्ड सॅल्वेशन डे, वर्ल्ड नॅशनल सॅल्वेशन डे 31 ऑगस्ट. हा का साजरा केला जातो, तर ब्रिटिशाच्या काळात त्यांनी काय केलं होतं, तर काही जमातींना कायमचा गुन्हेगार ठरवलं होतं. त्यांना हजेरी पद्धत वगैरे लागू केली होती, आणि त्या जमातीवर गुन्हेगारीचा जो शिक्का बसला होता, हजेरी जी पद्धत होती ते मुक्त करण्यासाठी एक कायदा करण्यात आला. आणि त्या कायद्यानुसार जे सगळे काय ते बंधन आहेत त्यांच्यावर हजेरीला वगैरे जायचे, किंवा पारंपरिक पद्धतीने ज्यांना गुन्हेगार मानलं गेलं होतं त्या ब्रिटिशांच्या गॅजेटनुसार, तर ते सगळे बॅरियर्स काढून टाकले, आणि तो खऱ्या अर्थाने विमुक्त जातींनी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला. त्यामुळे त्या दिवशी राष्ट्रीय मुक्ती दिवस साजरा केला जातो. 31 ऑगस्ट 1952 हे लक्षात ठेवा, जो विमुक्त जातींना त्या कायद्याच्या जोखडातून मुक्त केले. 1952 हे वर्ष सुद्धा महत्वाचं आहे. नंतर राष्ट्रीय समता दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल. आणि जागतिक अल्पसंख्याक दिन 18 डिसेंबर आहे. ह्या जगभरात साजरा केला जातो. जगभरात 18 डिसेंबर हा जागतिक अल्पसंख्याक दिन म्हणून साजरा केला जातो. नंतर आता मंत्रालयाचं जर बघितलं तर आपण ST किंवा आदिवासी विकास या टॉपिक मध्ये पण मंत्रालयाचा इतिहास बघितलाय. सुरुवातीला 1985 च्या आधी हे जे वंचित वर्गाचा विकास आहे ती जबाबदारी कुणाकडे होती ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, तर गृह मंत्रालयाकडे होती. इथं वरच्या साईडला अजून एकदा लिहून द्या, 1985 च्या आधी गृह मंत्रालयाअंतर्गत ही जबाबदारी होती. त्यानंतर 1985 ला वेलफेअर मिनिस्ट्री म्हणजेच कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात आलं. ला जे वेलफेअर मिनिस्ट्री होती त्याला मंत्रालयाचा दर्जा दिला.
जो डिपार्टमेंट होता वेलफेअर डिपार्टमेंट, त्याला मंत्रालयाचा दर्जा दिला आणि त्या कल्याण मंत्रालयातून स्पेसिफिक त्यामध्ये काय काय होते, SC OBC अपंग यांना एकत्रित करून मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट MSJE ह्याची स्थापना करण्यात आली. 1999 ला कुठलं मंत्रालय स्थापन केलं, आदिवासी विकास ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री. आणि 2006 ला ह्याच्यातनं म्हणजे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट मधून एक विभाग बाहेर काढला त्याच्यामध्ये अल्पसंख्याक आणि वक्फ विभाग होता. तर दोन्हीला एकत्रित करून मायनॉरिटी मिनिस्ट्री, मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्री ही स्थापन करण्यात आली 2006 ला. आता अनुसूचित जाती हा सगळ्यात डिप्रायव्ड घटक आहे. घटनात्मक तरतुदी काय आहेत, तर 341 नुसार राष्ट्रपती संबंधित राज्याच्या राज्यपालाशी, जसं शेड्यूल ट्राईबला लिस्टमध्ये टाकण्याची तरतूद आहे त्याच पद्धतीने शेड्यूल कास्टला सुद्धा लिस्टमध्ये टाकण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये दोघांना जबाबदारी दिलेत, एक आहे राष्ट्रपती आणि दुसरा आहे संसद. राष्ट्रपतीची जी जबाबदारी आहे ते राज्यपालाशी सल्ला मसलत करून, बघा राज्यपालाचा पण रोल महत्वाचा आहे, त्यांच्याशी विचारविनिमय करून एखादी जात जमात किंवा गट जाहीर अधिसूचनेद्वारे अनुसूचित जाती म्हणून अधिसूचित करू शकतात. म्हणजे राष्ट्रपतीला नोटिफिकेशन काढण्याची गरज आहे, पण सल्ला मसलत कोणासोबत आहे, राज्यपालासोबत आहे. 341(2) काय सांगतंय, तर संसद कायदा करून, ह्यात कायदा करणं महत्वाचं आहे. एखादी जात जमात किंवा एखादा गट तो सुद्धा त्या लिस्टमध्ये टाकू शकतोय, रद्द करू शकतोय किंवा पूर्णतः ती यादी एकाच वेळी त्याला रद्द करता येणार नाही. मात्र एका जातीला टाकता येईल, काढता येईल. काढण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, टाकण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला आहे. राष्ट्रपतीला फक्त राज्यपालाशी सल्ला मसलत करायचे आणि नोटिफिकेशन काढायचे. मात्र संसदेला काय करायचंय, तर कायदा करायचा. मात्र यादी एकदमच बदलता येणार नाही, हे महत्वाचं आहे. आणि आरक्षण हा जो विषय तो मूलभूत संरचनेचा भाग आहे का नाही, आहे का नाही, मौलिक संरचनेचा आपल्या आहे. कारण भाग 3 हाच मूलभूत संरचनेचा पार्ट आहे, संरचनेचा पार्ट आहे. बेसिक स्ट्रक्चर ऑफ किंवा एसेन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, बेसिक स्ट्रक्चर आहे ते, त्याचा तो भाग आहे. त्यामुळं एकदम यादी ती बदलता येणार नाही. 366(24) काय सांगते बघा, त्याच्यामध्ये व्याख्या आहे. 366 अख्खं कलम जे आहे ते डेफिनेशनचं आहे. त्यातली जी 24 नंबरची डेफिनेशन आहे ती काय सांगते, तर 341 अंतर्गत ज्यांची नोंद करण्यात आली आहे त्या जाती जमातीच्या गटाला अनुसूचित किंवा शेड्यूल कास्ट असं म्हटलं जाईल. आरक्षणासंदर्भाच्या तरतुदी ते सेम आहेत. आपण 2.5 मध्ये बघितलं आदिवासी विकास मध्ये, ते सेम तरतुदी आहेत. आता आपल्यासाठी लोकसंख्या महत्वाची, अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे ते बघणं महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा अनुसूचित जातीची एकूण लोकसंख्या जी आहे ती 20.14 कोटी आणि भारतात जर प्रमाण बघितलं तर 16.6%. भारतातील 27 राज्य आणि एकूण केंद्रशासित प्रदेशात मिळून किती लोकांना आपण लिस्टमध्ये घेतलंय, 1708 जातींना राज्यानुसार त्या लिस्टमध्ये ऍड केलेला आहे. सगळ्यात जास्त अनुसूचित जाती कोणत्या आहेत, उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं प्रमाण किती आहे, तर 4.3 कोटी. हे लक्षात ठेवा, पुढे उत्तर प्रदेशच्या निवडणुका पण आहेत. आणि सगळ्यात जास्त कुठल्या लोकसभेच्या जागा राखीव असतील, तर उत्तर प्रदेशमध्येच आहेत. टोटल 80 जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये. आणि हा 80 पैकी 17 आहेत, टोटल 80 जागा आहेत. 80 पैकी 17 SC साठी राखीव आहेत. महाराष्ट्रात किती आहेत, 5 आहेत आणि तिकडं 17 आहेत. आणि टोटल जागा किती राखीव आहेत, 84 टोटल लोकसभेपैकी आहेत. त्यानंतर पुढे बघू. इथे लिहून घ्या, लोकसभा 84 जागा राखीव.
SC साठी. उत्तर प्रदेशच्या तिथल्या 17 राखीव. नंतर पश्चिम बंगाल आणि मग नंतर बिहारचा क्रमांक लागतो. प्रमाणात पंजाब सगळ्यात जास्त आहे. आता पंजाब असण्याचं कारण काय? ज्यावेळेस शेड्यूल कास्टचं लिस्ट तयार करण्याची चर्चा संविधान सभेत सुरू झाली होती त्यावेळेस कुठल्या धर्माला म्हणजे आता वेगवेगळे रिलिजन्स आहेत आपल्या इथं आणि रिलिजन वाईज ठरवण्यात आलं की फक्त शीख आणि हिंदू या दोन धर्मातल्या ज्या शेड्यूल कास्ट आहेत त्यांनाच म्हणजे त्या जाती आहेत त्यांना शेड्यूल कास्टचा दर्जा देण्यात येईल. जर शेड्यूल कास्टची एखादी जात धर्मांतरण होऊन ते समजा तो व्यक्ती दुसऱ्या धर्मात जात असेल ख्रिश्चन मुस्लिम तर त्यांना शेड्यूल कास्टचा दर्जा राहत नाही. मात्र धर्मांतरणानंतर म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेस नवबौद्ध अशी कॅटेगरी करण्यात आली. त्यामुळे सध्याच्या कंडिशन मध्ये फक्त 3च रिलिजन आहेत ज्यांना शेड्यूल कास्टचा जो नियम आहे तो लागू होतो. त्यामध्ये कोण कोण आहेत? हिंदू धर्म तर आहेच त्यासोबत शीख आहे आणि तिसरा बुद्ध धर्म. नवबौद्ध बौद्ध असेल तरी पण शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट मिळाला प्रॉब्लेम येतात. तर 3 लक्षात ठेवा. कदाचित तुम्हाला ते प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर इथं बाजूला लिहून घ्या. त्यामध्ये बघा पहिलं काय? हिंदू, दुसरं शीख, तिसरं नवबौद्ध धर्मांतरित बौद्ध. तर या 3 जातींना मान्यता देण्यात येते. त्यामुळे पंजाबमध्ये शीख धर्मियामध्ये पण शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये असणाऱ्या जाती आहेत उपजाती आहेत. नंतर हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल प्रमाण उत्तर प्रदेशपेक्षा जर पर्सेंटेजचा विचार केला तर पंजाबमध्ये शेड्यूल कास्टचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर आपण एकही जातीला अनुसूचित दर्जा देण्यात नाही येणारे बघतोय. तिकडे आपण एसटी साठी पंजाब हरियाणा बघितलं होतं राज्याचा विचार केला तर. इथं राज्याचा विचार केला तर फक्त नागालँड आहे ज्याच्यामध्ये एकाही जातीला अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आला नाही. कारण तिथली बरीचशी लोकसंख्या जी आहे ती जमातीमध्ये आहे त्यामुळे एकही जात नाहीये. व्यक्ती असतील तिथं शेड्यूल कास्टचे मात्र तिथल्या कुठल्याही जातीला त्यांनी नोटिफाय केलेलं नाही शेड्यूल कास्ट म्हणून. हे लक्षात ठेवा. नंतर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. लक्षद्वीप मध्ये 94% पेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे ते एसटी आहे. अनुसूचित जातीचा जर विचार केला तर ते आकडेवारी लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये तिकडे 16% पेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर 16.6च्या तुलनेत फक्त 11.8% शेड्यूल कास्टचं प्रमाण आहे. एकूण लोकसंख्या किती? 1.32 कोटी. महाराष्ट्रात 59 अनुसूचित जाती आहेत. जातींची संख्या पण लक्षात ठेवा आणि 5 लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या राखीव आहेत. सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या हे महत्वाचं आहे. पुणे वाटत नाही आपल्याला. पुण्याचा विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्या पण मोठी असल्यामुळे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी जातींची शेड्यूल कास्टच्या जातीची संख्या आहे म्हणजे लोकांची संख्या आहे. आणि नाशिकचा जर विचार केला तर ती एसटीच्या बाबतीत सगळ्यात जास्त आहे. प्रमाणाचा विचार केला तिकडे नंदुरबार आहे. इकडे प्रमाणाचा विचार केला तर अकोला आहे. अकोला स्टार करून लक्षात ठेवा. आता पक्षीय राजकारणात जर विचार केला तर वंचित बहुजन आघाडी त्याचा जो बेस आहे तो मायनॉरिटी. एक मिनिट. वंचितचा जर विचार केला तर त्याचा जो बेस आहे तो कोण आहे? मायनॉरिटी आणि शेड्यूल कास्ट आहे. त्यामुळे अकोल्याच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त जागा आहे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा निवडून आले. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकताय. कायद्यामध्ये बघा नागरी अधिकार संरक्षण कायदा अंमलबजावणी 1955 ला सुरू झाली. ह्याला आपण काय म्हणत होतो आधी? सिव्हिल राईट ऍक्ट. जुनं नाव कुठलं आहे? सिव्हिल सॉरी सुरुवातीला अस्पृश्यता विरोधी कायदा होता. नवीन नाव काय? सिव्हिल राईट ऍक्ट. जुनं नाव काय होतं? अस्पृश्यता विरोधी कायदा अनटचेबिलिटी ऍक्ट होता. त्याचं रूपांतर आता कशात केलंय? सिव्हिल राईट ऍक्ट मध्ये. तर हे इंग्लिश मधलं पण नाव लक्षात ठेवा. कदाचित ते नागरी अधिकार संरक्षण कायदा असं नाही देता फक्त सिव्हिल राईट ऍक्ट असं मराठीत लिहितील. त्यामुळे नाव दोन्ही लक्षात असले पाहिजेत. अनटचेबिलिटी ऍक्टचं रूपांतर त्यांनी सिव्हिल राईट ऍक्ट मध्ये केलंय. आणि 1955च्या कायद्यात 1976 मध्ये सुधारणा केली.
त्याच्यामध्ये काही शिक्षा वाढवण्यात आल्या, ते परत डिटेलमध्ये आपण GS2 मध्ये बघितलाय. नंतर पुढचा जो कायदा त्याला अॅट्रॉसिटी या नावाने ओळखलं जातं. अॅट्रॉसिटीच्या साठी हा कायदा तयार करण्यात आलेला अनुसूचित जाती आणि जमाती कायदा 1989. याची अंमलबजावणी 30 जानेवारी 1990 ला सुरू झाली होती. मात्र त्याच्यामध्ये काही शिक्षा कडक करण्यासाठी सुधारणा करण्यात आली. 26 जानेवारी 2016 ला हा नवीन कायदा अंमलात आला, सुधारित कायदा. कारण नागरी हक्क संरक्षण कायद्यामध्ये शिक्षा खूप सौम्य होत्या, त्यामुळे ह्याच्यावर नियंत्रण ठेवणं अवघड होतं. अनटचेबिलिटी असेल किंवा जातीय भेदाभेद, त्यासाठी मग हा अॅट्रॉसिटी ऍक्ट अजून जास्त कडक करण्यात आला. त्याच्यामध्ये मॅक्झिमम शिक्षा मृत्यूदंडापर्यंत तुम्ही बघितलं असेल GS2 मध्ये. त्यांना आता मानवी मैला हा मानव जातीलाच कलंक आहे, तर ते रद्द करण्यासाठी आता सहजासहजी ते होणार नाही, कारण गावापर्यंत त्या गोष्टी त्या पद्धतीचे टॉयलेट्स वगैरे होते आधी. त्यामुळं त्याचा वापर करणं आणि शुष्क शौचालय बांधणं, ड्राय टॉयलेट बांधण्यासाठी प्रतिबंध करणारा कायदा आणावा लागला, 1993 ला आणला. तरी पण अजून काही ठिकाणी म्हणजे मध्ये एक आलं होतं तिथल्या जे बेजवाडा विल्सन त्याच्यावर काम करत होते, त्यांना रेमन मॅग्सेसे मिळालेला आहे. तर त्यांची एक डॉक्युमेंटरी जर टाइम मिळाला तर बघा. त्यामध्ये त्यांनी तिथल्या कलेक्टर किंवा तिथल्या प्रशासन व्यवस्थेवर अलिगेशन लावले होते. ही स्कीमचे जे पैसे आहेत तिथे वापरले गेले नव्हते, कारण त्यांनी अशा रिपोर्टमध्ये दाखवलं होतं की आमच्याकडे एकही ड्राय टॉयलेट नाही. महाराष्ट्रात हे काही एवढं प्रमाण नाही, महाराष्ट्रात नष्ट झालंय, पण बिहार ओडिसा त्या भागात ड्राय टॉयलेट्स होते आणि त्या गोष्टी त्या बेजवाडा विल्सन यांनी उघड केल्या होत्या. त्यांना रेमन मॅग्सेसे पण मिळाला आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न पण विचारलेला आहे, ह्याच्यात येऊन गेलेला आहे तो प्रश्न. तर मानवी महिला वाहतूक करणे आणि शुष्क शौचालय उभारण्यास या कायद्याने प्रतिबंध करण्यात आला. म्हणजे एवढी वाईट प्रथा होती की ते महिला कलेक्ट करण्यासाठी लोक यायचे आणि ते गाडीतनं घेऊन जायचे. मग ते त्या टाईपचे टॉयलेट आहेत तेच बंद करून टाकलेत आता काही ठिकाणी. म्हणजे गरीब राज्य आहेत महाराष्ट्रातले, सॉरी भारतातले, तिथं सुद्धा या गोष्टी चालायच्या. जर असं ड्राय टॉयलेट बांधलं तर 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2000 रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे या कायद्यानुसार. आता जर हा कायदा केलाय तर त्या क्षेत्रात जे काम करणार आहेत त्यांचं जर एम्प्लॉयमेंटचा प्रश्न तयार झाला तर त्यासाठी मग परत लगेच पुनर्वसनासाठी एक स्वयंरोजगार योजना 2007 ला सुरू करण्यात आली आणि 2013 मध्ये त्यात पुनर्रचना करण्यात आलेली आहे. तर ते लक्षात ठेवा. पुनर्वसन कायद्यामध्ये सुद्धा जर असं कामगारासाठी बळजबरीनं असं काम लावलं तर 1 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. तर एकदा बघून घ्या टाइम लाईन. खरं तर हे जी स्कीम आहे ती लगेच आणायला पाहिजे होती. 2007 उजडावं लागलं त्यासाठी. 1993 ला तो ऍक्ट करण्यात आला. 2013 मध्ये ती पुनर्वसन योजना सुधारित करण्यात आली. मूळची 2007 ची योजना आहे ती. आणि 2014 ला डायरेक्टिव्ह इश्यू करण्यात आले होते की सुप्रीम कोर्टला डायरेक्शन द्यावे लागले, सीवर वर्करसाठी तुम्ही चांगलं काहीतरी करा आणि त्यांच्यासाठी 10 लाखापर्यंत कॉम्पन्सेशन. जर अशा काही कामामध्ये जर टॉक्सिक गॅसेस आहेत सीवर मध्ये, जर सीवर म्हणजे काय तर सीवर लाईन असते आपल्या, त्याला आपण काय म्हणतो ड्रेनेज लाईन, त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईडचं वगैरे प्रमाण जास्त असतं, मिथेन जास्त असतं आणि ते स्वच्छता करण्यासाठी बऱ्याच वेळा आतमध्ये आता मशीन आहेत तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये पाईप घातला जातात. म्हणजे पुणे, मुंबई, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असे मोठे जे शहर आहेत तिथे हे मशीन न केलं जातं, पण गावाकडे अजून सुद्धा मॅन्युअली केलं जातं हे काम आणि ते करताना बऱ्याच जणांचा मृत्यू व्हायचा. तर त्यासाठी सुप्रीम कोर्टने डायरेक्शन दिले होते की 10 लाखापर्यंत त्यांना तुम्ही कॉम्पन्सेशन निधी दिला पाहिजे. नंतर आयोग आणि महामंडळ सुरुवातीला घेतलेलं आहे. अनुसूचित जाती आयोग आपण कालच बघितलं, SC आणि STचं जे वेगळं बायफर्केशन करण्यात आलं आणि त्यासाठी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. 19 फेब्रुवारी 2004 ला हा वेगळा आयोग स्थापन करण्यात आला. सध्या जे विजय सांपला हे अध्यक्ष आहेत. ज्यावेळेस वेगळा करण्यात आला होता त्यावेळेस सूरज बान हे पहिले अध्यक्ष होते. आता ह्याची रचना सेम ST आयोगासारखी, एक अध्यक्ष असतील, एक उपाध्यक्ष असतील आणि 3 सदस्य असतील, त्यापैकी एक किमान महिला असली पाहिजे. जे सदस्य टोटल 5 त्यापैकी किमान एक महिला असली पाहिजे. आता जर आपण त्याचा इतिहास बघितला तर 1978 ला ते अवैधानिक आयोग स्थापन केला होता. बोला पासवान शास्त्री हे त्याचे अध्यक्ष होते पहिल्यांदा. ते क्रम पण विचारतील 1978 ला कोण अध्यक्ष होतं. त्याच्यानंतर पुढं ज्यावेळेस 1992 ला त्याला वैधानिक दर्जा देण्यात आला, 65वी घटना दुरुस्ती होती, त्यावेळेस SH रामधन हे अध्यक्ष झाले आणि त्यावेळेस ST आणि ST
SC आणि ST हे कंबाईन होते, SC ST आयोग असं म्हटलं जायचं त्याला. 19 फेब्रुवारी 2004 ला 89वी घटना दुरुस्ती केली आणि 338 कलमानुसार SC आयोग, 338A कलमानुसार ST साठी आदिवासीसाठी असणारा ST कमिशन आणि आता 338B नुसार OBC आयोग असे आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत. सूरजबान हे ज्यावेळेस सेपरेट झाले 19 फेब्रुवारी 2004 ला, त्यावेळेस सूरजबान हे स्वतः त्याचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा, आपण मागे बघितलं की ST आयोग आहे किंवा SC आयोग असेल तर त्याची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. साधारण हे घटनात्मक आयोग असल्यामुळे नियुक्ती आणि त्यांना काढायचं काम राष्ट्रपतीच करतात. कार्यकाळ जे असतं ते 3 वर्ष असतं आणि ST आयोगासारखं सेम एक वेळा त्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते. आता काम काय, तर कलम 338 मध्ये दिलेलं आहे, हे सगळं बोलबच्चन आहे. SC आयोगाचं काम काय, तर शेड्यूल कास्ट संदर्भात जे संविधानाअंतर्गत ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का नाही त्याची पाहणी करणे, जर अत्याचार होत असेल तर मग त्याच्याविषयी चौकशी करणे, सरकारला शिफारसी करणे, जे तक्रारी येत आहेत त्याच्याविषयी सुद्धा ते पडताळणी करतात. त्यांना सुद्धा जे दिवाणी हक्क, दिवाणी संहिता आहे 1907 ची, त्यानुसार दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे शपथेवर साक्ष घेणे, एखाद्याला समज बोलवणे आणि जबाब नोंदवणे. हे जे काही दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत ते सगळ्या आयोगांना सारखे आहेत. त्यासोबतच सरकारला एखादं धोरण किंवा पॉलिसी जाहीर करायची असेल, एखादा कायदा करायचा असेल तर त्यावेळेस सुद्धा ते SC आयोगाकडनं शिफारसी घेतात. आणि आता सध्या जो असंतोष चालू आहे मैत्रीचा, तर त्यावेळेस पण जर त्यांना दर्जा द्यायचा असेल तर आयोगाच्या आधी जे काय त्यांचं मत आहे ते जाणून घेतलं पाहिजे, घेतलं जातं. मात्र आयोगानं सांगितलं यांना SCचा दर्जा दिला तर ती गोष्ट बंधनकारक नाही आहे, संसद त्याच्यावर कायदा करून निर्णय घेऊ शकते. म्हणजे त्यांनी काही सल्ला देऊ दे, बंधनकारक नाही आहे, मात्र प्रोसेसनुसार यांचे मत विचारात घेतलं जाते. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेगळा आयोग स्थापन करण्यात आला. 1993 ला आपण बघितलं की शुष्क शौचालयाविषयी कायदा करण्यात आला होता, त्यांचा वापर पण प्रतिबंधित करण्यात आला आणि रोजगार पण त्या क्षेत्रातला प्रतिबंधित करण्यात आला होता. आणि 1994 ला राष्ट्रीय सफाई कर्मचारी किंवा कामगार आयोग स्थापन करण्यात आला होता. हा कायदा 1993 आहे. अध्यक्ष आणि 4 सदस्य आहेत, म्हणजे टोटल 5 सदस्य आहेत. आणि जसं SC आयोगामध्ये किमान एक महिला असली पाहिजे तसेच यामध्ये सुद्धा किमान एक महिला असण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि याचं काम काय, तर सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निराकरण करणे, आर्थिक विकासाच्या अंमलबजावणीची शिफारस, हे महत्वाचं आहे. अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणत्याच आयोगाला नसतो, फक्त ती शिफारस करू शकते. त्यानंतर शासनाला काय सल्ला देणे, धोरण आखण्यासाठी सरकारला मदत करणे. आता NSTFDC कसं होतं 2001 ला स्थापन झालेलं, शेड्यूल ट्राईबसाठी फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तसंच SC साठी सुद्धा फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्याची स्थापना 1989 ला करण्यात आली, हे लक्षात ठेवा. ST साठी 2001 ला आहे, SC साठी 1989 ला आहे. आता ह्याचं जे नियंत्रण आहे तर ते MSOGSE कडेच असणार आहे, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. तर त्या अंतर्गत गैरनफा संस्था आहे. आणि मेन काय काम असणार आहे, जर जे गरीब शेड्यूल कास्ट मधले व्यक्ती आहेत त्यांना रोजगार किंवा इतर कारणासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढवणे. तर फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं मेन काम काय असतं, कर्ज देणे, वित्तीय सहाय्य करणे. आता त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. टर्म लोन असेल, स्मॉल फायनान्स, मायक्रो फायनान्स, महिला समृद्धी योजना महत्वाची आहे. नंतर महिला अधिकारिता योजना, लघु व्यवसाय योजना, हरित व्यवसाय योजना. हरित व्यवसाय म्हणजे काय, जे पर्यावरण पूरक उद्योग आहेत त्यासाठी ते फंडिंग देतात आणि काय अनुदान पण देतात. स्वच्छता उद्यमी योजना, जे स्वच्छता कामगार आहेत किंवा जे स्वच्छता क्षेत्रात काम करतायत त्या लोकांना कर्ज देतात. यामध्ये कास्टचा संबंध येत नाही, कुठलीही जात असेल तर त्यासाठी सुद्धा हे मदत करते. जसं सफाई कर्मचारी आयोग हे धर्म आणि जातीवर आधारित नाहीये, स्वच्छता क्षेत्रात जे जे काम करतायत त्या सगळ्यांना सफाई कर्मचारी आयोग मदत करते. त्यानंतर आजीविका सूक्ष्म कर्ज योजना, ही लाईव्हलीहूड योजना आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंट साठी असते. कुठेही तुम्हाला लाईव्हलीहूड प्रश्न आला ना तर तिथं पगारी किंवा मजुरी रोजगार नसतो, हे लक्षात ठेवा. लाईव्हलीहूड हा शब्द आला, आजीविका हा शब्द आला तर त्यांना स्वतःला बिझनेस करण्यासाठी, कुठला व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्याची तरतूद लाईव्हलीहूड मध्ये असते, तेवढा फरक आहे. त्यानंतर उद्यम निधी योजना सुद्धा ते राबवतात. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त विकास महामंडळ हा खास सफाई कर्मचाऱ्यांसाठी आहे. आधीचा जो होता तो नॅशनल SCFDC आहे, आता हा जो आहे तो सफाई कर्मचाऱ्यांसाठी SKFDC, सफाई कर्मचारी फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तिन्ही आयोग लक्षात ठेवा, मी परत तुम्हाला लिस्ट पण दिलेली आहे.
आणि तुमच्या वर्कबुक मध्ये पण प्रॅक्टिस करून घेतो. एसटीचा आयोग आहे जो एफडीसी फक्त लिहायचं वर, फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एसटीचा आहे. आणि आता सध्या आपण सफाई कर्मचारीचं बघतोय. एसटीचं 2001 ला आहे, एसटीचं कधी आहे 1989 ला आहे, आणि सफाई कर्मचारीचं 1997 ला आहे. हे कंपॅरिझन करून लक्षात ठेवा, वन लाईनर प्रश्न येऊ शकतो याच्यावर. आता याची जी स्थापना आहे तर ती कंपनी ऍक्ट नुसार झालेली आहे. ऍक्ट सुद्धा कधी कधी विचारतात. आणि उद्देश काय, तर जात धर्म विचारात न घेता सफाई कर्मचाऱ्यांना मदत करणे. नंतर बाबासाहेबांचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनची स्थापना 1992 ला करण्यात आली. हा वर्ष का निवडला, तर बाबासाहेबांचा जन्म शताब्दी वर्ष आहे. 1992 ला ती स्थापना केली, कारण 1892 ला बाबासाहेबांचा जन्म झाला होता. तर तो जन्म 14 एप्रिल 1892 चा आहे, आणि बरोबर 100 वर्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यांचा संदेश आणि विचार देशभरात पोहोचवण्यासाठी, त्यांच्या अभ्यासावर विचार करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी, आणि अभ्यासपीठ म्हणजे चेअर स्थापन करण्यासाठी. अभ्यासपीठ म्हणजे काय असतं, तर विद्यापीठात आहे, पुणे विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअर आहे किंवा अध्यासन आहे. तिथं बाबासाहेबांच्या विषयी एखादा कोर्स पण चालू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. बाबासाहेबांच्या साहित्यावर पुणे विद्यापीठावर मध्ये पीजी कोर्स आहे. सामाजिक न्यायाचा संदेश देणारे किंवा जे मासिक ग्रंथ असतील ते प्रकाशित करण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन मार्फत केलं जातं. तसंच बाबू जगजीवनराम राष्ट्रीय फाउंडेशन आहे. आता ह्याची स्थापनेची तारीख मला सापडली नाही, मी खूप वेळ सर्च केला, खूप ठिकाणी सर्च केला, फक्त यांच्या वेबसाईटवर सुद्धा या फाउंडेशनची तारीख नाहीये. म्हणजे त्या फाउंडेशनच्या स्थापनेची तारीख, फाउंडेशनची तारीख कुठेच नाही सापडली. बाबू जगजीवनराम राष्ट्रीय फाउंडेशन नवी दिल्लीला ह्याचं मुख्यालय आहे. आता बाबू जगजीवनराम कोण होते, तर माजी उपपंतप्रधान आहेत, आणि त्यांचं या सोशल जस्टिस विषयी बरेच काम आहे. त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तके वगैरे सेम काम आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन आहे तसंच बाबू जगजीवनराम फाउंडेशन आहे. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे काम करतं. म्हणजे केंद्र शासनाची योजना. आता मॅट्रिक पूर्व, तसं एसटीचं बघितलं तसंच आहे, ते 2012 ला सुरू झालं. मॅट्रिक पूर्व म्हणजे 9वी ते 10वी, आणि 1977-78 पासून सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सुद्धा स्कॉलरशिप देण्याचं काम 1ली ते 10वी पर्यंत ही योजना करते. केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्याला 100% सहाय्य हे केंद्र सरकारमार्फत मिळतं. पोस्ट मॅट्रिक मी तुम्हाला काल पण सांगितलं, एसटी साठी 1944 ला सुरू झाली. आता काही ठिकाणी 1993 वगैरे दिसत असेल तुम्हाला, पण ती सुधारित केली जाते स्कीम. मूळ स्कीम आहे ती 1944 आहे. पोस्ट मॅट्रिक 10वी नंतरच्या, कारण आधी मॅट्रिक म्हटलं जायचं ना त्याला, 10वी नंतरच्या शिक्षणासाठी पोस्ट मॅट्रिक मदत करते. 98, 2009, 13, 18 उत्पन्नात बदल केलाय, कारण पैशाचं मूल्य घटतंय, त्यामुळं उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती वाढवली जाते. 2.5 लाखापर्यंत सध्या आहे. टॉप क्लास एज्युकेशन स्कीम आपण काल पण बघितलं की 2 स्कीम एकत्रित केलेल्या आहेत. 2007 ला ही सुरू झाली. उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती 4.5 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असण्याची गरज आहे. IIT आणि IIM त्यासोबतच ज्या रिनोन्ड कॉलेजेस आहेत तिथे ऍडमिशन घेण्यासाठी टॉप क्लास एज्युकेशन स्कीम काम करते. नंतर जसं एसटी साठी आहे तसं एसटी साठी सुद्धा राजीव गांधी नॅशनल फेलोशिप स्कीम आहे. तिथं 2000 ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे ज्याला आपण JRF म्हणतो, JRF स्कॉलरशिप असते. त्याचं लॉंग फॉर्म काय, ज्युनियर रिसर्च फेलोशिप आहे ते. हा संशोधन करताना ही दिली जाते, आणि राबवण्याची जी जबाबदारी ती UGC मार्फत राबवली जाते. 2010 ला त्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. जसं आपण तिकडे बघितलं एसटी साठी परदेशी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे 17+3, 17 नॉर्मल आहे आणि 3 स्पेशली राखीव ठेवलेले PVT-G साठी. तर या योजनेअंतर्गत एसटींना 20 आहे, पण SC-ना 100 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. 30% जो लाभ आहे तो मुलींसाठी राखीव ठेवलेला आहे. नंतर बाबू जगजीवनराम छात्रावास योजना हॉस्टेलसाठी 1989 ला स्थापना झालेली आहे. शेड्यूल कास्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हॉस्टेल उभारण्यासाठी वित्तीय मदत करणारी ही बाबू जगजीवनराम छात्रावास योजना आहे. आता ह्याच्यामध्ये दरवेळेस सुधारणा केली जाते. 1 जानेवारी 2008 ला त्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. मुलांचं हॉस्टेल असेल तर 50% निधी दिला जातो, आणि मुलींच्या हॉस्टेलसाठी 100% अनुदान दिलं जातं. आता मुलांच्या हॉस्टेलसाठी मग राज्य सरकार आणि संबंधित जी संस्था असेल, कुठं कॉलेज असेल किंवा एखादं विद्यापीठ असेल तर त्यांचा पण काय त्याच्यामध्ये सहभाग घेतला जातो. केंद्र सरकार मुलींच्या हॉस्टेलसाठी 100% देईल, मुलांच्या हॉस्टेलसाठी मात्र 50% निधी दिला जातो.
आता ही 2009 सुरू झालेली प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना आहे. ह्याच्यामध्ये काय केलंय तर केंद्र सरकारने जिथं एससीचं प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे त्या 1000 खेड्यांना डोळ्यासमोर ठेवलंय आणि त्यांचा होलिस्टिक डेव्हलपमेंट करायचे. सर्व बाजूने विकास करण्यासाठी ही प्रधानमंत्री आदर्श ग्राम मॉडेल विलेज असेल ज्या गावाची लोकसंख्या म्हणजे शेड्यूल कास्टची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त आहे. 2000 गावाची लोकसंख्या असेल तर 1000 पेक्षा जास्त शेड्यूल कास्टची लोकसंख्या आहे. सुरुवातीला ती 5 राज्य सुरू करण्यात आली होती मात्र परत त्याचा विस्तार करण्यात आला आणि सध्या 1000 खेड्याचं टार्गेट त्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आता बघा प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना असं जरी नाव असलं ना तर लक्षात ठेवा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंदर आहे. प्रधानमंत्री आदर्श ग्राम असं वन लाईनर जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तुमच्या मनात सगळ्यात आधी एकतर ग्रामीण विकास मंत्रालय किंवा पंचायत राज मंत्रालय. तर हे लक्षात ठेवा की मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंटच्या अंडर सुरू करण्यात आलं होतं. आता आदर्श गाव दर्जा देण्यासाठी 3 वर्षात पुढीलपैकी 3 निकष किमान गाठले पाहिजेत त्यांनी. काय? दारिद्र्यात 50% घट किंवा वैश्विक प्रौढ साक्षरता, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी युनिव्हर्सल अडल्ट लिटरसी. युनिव्हर्सल अडल्ट लिटरसी म्हणजे जिथले जे प्रौढ आहेत त्या सगळ्यांना साक्षरता पर्यंत प्राप्त करणे. शिशु मृत्यू दर 30 आणि माता मृत्यू दर 100. नंतर सर्वांना स्वच्छ पेयजल 100% संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल प्रसूती 100% संस्थात्मक त्याच्यामध्ये दवाखान्यातच झाली पाहिजे प्रसूती. 12 रस्ते, बालविवाह आणि बालश्रमाचे उन्मूलन, दारूचे उन्मूलन, दारूमुक्त गाव किंवा गाव हागणदारी मुक्त करणे यापैकी कुठलाही 3 निकष जर प्राप्त केले ते गावाने तर त्याला आदर्श गावाचा दर्जा देण्यात येईल. असं टार्गेट किती गावांना ठेवलेलं आहे? 1000 गावांसाठी हे टार्गेट आहे हे 3 निकष पूर्ण करण्याचं. पुढे जाऊया आपण. सफाई कामगार पुनर्वसन योजना. आता हा फोटो बोलकाच आहे. बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने सिवर स्वच्छता केली जायची. राष्ट्रीय स्तरावर जे अस्वच्छ क्षेत्रात काम करणारे सफाई कामगार आहेत त्यांच्यावर अवलंबून असणारे जे त्यांचे कुटुंब आहे त्यांचं सुद्धा पुनर्वसन करण्यासाठी जे आपलं सफाई कर्मचारी FDC आहे फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्याच्यामार्फत ही योजना राबवली जाते. ह्याची वयोमर्यादा 18 ते 45 आहे आणि जर कार्यक्षेत्र शहरी आणि ग्रामीण दोन्ही आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक नाहीये. मला कर्ज मिळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी शैक्षणिक पात्रता लागते मात्र शैक्षणिक पात्रता नसल्यामुळेच बऱ्याच लोकांचा सहभाग या क्षेत्रामध्ये आहे. त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर शैक्षणिक पात्रता आणि वार्षिक उत्पन्नाची अट या दोन्ही गोष्टी या योजनेसाठी ठेवलेल्या नाहीत. आता शेड्यूल कास्टच्या डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्र शासनाच्या काही योजना असतील तर त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. स्वाधार म्हणजे काय? आत्मनिर्भर, स्वतः बघायचं, स्वतःचा आधार स्वतःच द्यायचा. तर स्वाधार योजना नावाप्रमाणेच कशी आहे तर पुढे बघूया. सगळ्यात आधी सामाजिक न्याय विभाग जे आहे महाराष्ट्र सरकारचं बघा राज्यामध्ये विभाग असतं आणि तिकडं केंद्रामध्ये मंत्रालय असतं. तर सामाजिक न्याय विभागाने 2016-17 सुरू केलेले या आर्थिक वर्ष सुरू झाले त्यामुळे 2016-17 आहे. 11वी 12वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे प्रवेश मिळवलेले आहेत लक्षात काय ठेवायचं 11वी 12वी आणि त्यानंतर म्हणजे 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन किंवा PG यासाठी प्रवेश मिळालेला आहे. मात्र शासकीय आणि महाविद्यालयाच्या वस्तुगत ज्यांना प्रवेश न मिळालेला आहे व्यावसायिक असेल तर चालेल बिगर व्यावसायिक असेल तरी चालेल. म्हणजे MA BA बिगर व्यावसायिक आहे आणि प्रोफेशनल कोर्सेस कोणते आहेत? लॉ असेल, MBA असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल. तर प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल दोन्ही कोर्सेसला ज्यांनी ऍडमिशन घेतलंय मात्र 11वी 12वी पासून PG UG पर्यंत ही योजना लागू आहे. कुणाकुणासाठी? अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जे निवासस्थान असेल, भोजन असेल, शैक्षणिक साहित्य असेल या सगळ्यासाठी मदत केली जाईल. विद्यार्थ्यांना 10वी 12वी पदवी आणि पदविका परीक्षेत 60% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अट कशाची आहे? त्याला मागच्या वर्षी 60% पेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे. जर तो दिव्यांग असेल तर 50% गुणापर्यंत मार्क मिळाले तरी चालतील. पालकाचं उत्पन्न
2.50 लाखाच्या आत असलं पाहिजे आणि गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्याची निवड स्वाधार योजनेसाठी केली जाईल. तिकडे दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना होती एसटी साठी, लक्षात ठेवा कंपॅरिझनला. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे. नंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती सुरुवात 2003 ला झाली होती. महाराष्ट्र शासनाची योजना असेल त्यामुळं रहिवासी त्यांनी कंपल्सरी केलेला आहे. तो अनुसूचित जातीमधला असला पाहिजे आणि 11वी-12वी साठी ही योजना लागू आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी 10वीत 75% मार्क मिळणं आवश्यक आहे. 11वी आणि 12वी 2 वर्षासाठी 10 महिने करता 300 रुपये प्रतिमाह शिष्यवृत्ती राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिली जाते, दर महिन्याला 300 रुपये. तर लोकशाही अन्नभाऊसाठी नागरी वस्ती सुधार योजना, या योजनेअंतर्गत महानगरपालिका किंवा नगरपालिका, आता नागरी वस्ती आहे ना, तर काय येणार आहे, नगरपालिका आणि महानगरपालिकाच येणार आहे. त्या क्षेत्रातील अनुसूचित जाती किंवा नवबौद्धाची जी वस्ती आहे, तसं तर नसायला पाहिजे, पण काही ठिकाणी पारंपरिक वस्त्या आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेचं लक्ष नसतं, त्यामुळं त्या ठिकाणी फोकस केलेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधार योजनेमध्ये. तिथे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल, सीवर लाईन असेल, रोजच्या रोज होणारी स्वच्छता असेल, नवीन बांधकाम असेल, विहिरी दुरुस्ती असेल, सार्वजनिक शौचालय असेल, वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल, बालवाडी असतील किंवा विजेचे दिवे असतील, ते सगळे पायाभूत सुविधेची उभारणी लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत केली जाते. नागरी वस्ती त्यामुळं ग्रामीणचा काय त्यामध्ये संबंध येणार नाहीये. त्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते. महाडचं 14 तळे असेल किंवा मग बाकीच्या त्यांच्या पक्ष स्थापनेचा निर्णय असेल किंवा धर्मांतरणाचा निर्णय असेल, त्यावेळेस सोबत कायम दादासाहेब गायकवाड हे राहिलेले आहेत. त्याची सुरुवात 15 ऑगस्ट 2017 मध्ये केली आणि पुढच्याच वर्षी 2018 मध्ये त्याची पुनर्रचना करण्यात आली. अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमीन खरेदी करता अनुदान दिले जाते, कारण इथं सबलीकरण आणि स्वाभिमान आहे हे लक्षात असू द्या. 50% बिनव्याजी आणि 50% अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते. जर समजा आता मी पुढे ते समजावून सांगतो कशी आहे, तर राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, कारण जे डिप्राइव्ड क्लासेस आहेत यांच्याकडे आधीपासून जमिनीची मालकी नाहीये, जमिनीची मालकी मिळावी, शेती करण्यासाठी स्वतःची जमीन असावी, त्यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने स्वाभिमान आणि सबलीकरण योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या योजनेमध्ये सरकारनं अट काय टाकलेली आहे, तर जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबाच्या पती पत्नीच्या नावे करण्यात येते. मात्र विधवा आणि परित्यक्त्या असेल तर त्यांच्या बाबतीत जमीन त्यांच्याच नावे केली जाते, कारण पतीचा तर मृत्यू झालेला असेल. या प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखाली भूमिहीन शेतमजूर कुटुंबाला 4 एकर कोरडवाहू हे लक्षात असू द्या आणि 2 एकर बागायत जमीन उपलब्ध करून दिली जाते. जमीन खरेदीसाठी जी खर्च येणार आहे त्यातली 50% रक्कम बिनव्याजी आणि 50% रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता सुधारणा केलेली आहे. प्रति एकरी 3 लाखाच्या ऐवजी जिरायती जमिनीकरता प्रति एकर 5 लाख आणि बागायतीसाठी 8 लाख अनुदान दिलं जातं. म्हणजे बघा, जर त्यांनी जिरायती जमीन घेतली असेल तर आपल्याला 4 एकर जिरायत घेता येते. 4 × 5 जिरायत जर घेतली असेल, हे फक्त लक्षात राहण्यासाठी सांगतोय तुम्हाला. किती लाख रुपये मिळणार आहेत? 4 × 5 = 20 लाख. वरचे जे अजून जमीन माग असेल तर मग बँकेच्या कर्जाची पण व्यवस्था ठेवलेली आहे. जर बागायत जमीन असेल तर 8 × 2 16 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. समजतंय? जर जमीन माग असेल, आता 8 लाखाच्या वरच आहेत बागायत जमिनी, 10-15 लाख रुपये असेल तर 10 लाख असेल तर वरचे 4 लाख रुपये त्यांना लोन काढावं लागेल. ते लोन कसं असणार आहे? बिनव्याज असणार आहे. त्याचं व्याज बँकेला सरकार भरणार. योजनेच्या लाभासाठी मात्र वय 18 ते 60 वर्षापर्यंत हे लक्षात ठेवा. 18 ते 45 दिल्यानंतर तुम्ही कन्फ्युज व्हाल, मात्र 60 वर्षापर्यंत वयाची मर्यादा ठेवलेली आहे. मात्र लाभार्थी जो आहे तो भूमिहीन असला पाहिजे आणि दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असला पाहिजे. आधीच त्याला जमीन आहे तर त्याला जमीन दिली जाणार नाहीये. परित्यक्त्या आणि विधवा स्त्रियांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. महसूल आणि वन विभागाने ज्या गायरान जमीन आहेत किंवा सिलिंगच्या जमीन आहेत, सिलिंग म्हणजे काय, तर कमाल जमीन मर्यादाच्या वरच्या जमीन आहेत जे सरकारनं जप्त केले, त्या जमिनीचं वाटप करण्यात येणार आहे. मात्र जी लाभ दिलेली जमीन आहे ती लॉक राहील, ती कुठल्याही व्यक्तीला हस्तांतरित करण्यात येणार नाही किंवा विकता येत नाही, कारण लोक विकत घेतील आणि योजनेअंतर्गत घेतील आणि बाहेर विकतील.
त्यासाठी विकण्याचं मर्यादा टाकलेली आहे. कुटुंबाला देण्यात येणारं कर्ज बिनव्याजी 10 वर्ष मुदतीसाठी असणार आहे. कर्जाची मुदत किती आहे? 10 वर्षाच्या आत ते फेडलं पाहिजे, तरच त्याच्यातलं व्याज माफ होणार आहे. कर्जफेडीची सुरुवात कर्ज मंजुरीनंतर 2 वर्षानंतर सुरू होईल. कारण शेती विकत घेतल्यानंतर लगेच त्यातनं उत्पन्न येणार नाही, तर 2 वर्ष त्यांना मुभा दिलेली आहे. जसं आपल्या एज्युकेशन लोनचं असतं, जोपर्यंत तुमचे जॉब सुरू होत नाही 1 वर्षापर्यंत ते देतात, त्याच्यानंतर मग तुमच्याकडनं ते व्याज म्हणजे हप्ता वसूल करतात. व्याज तर पहिल्या दिवसापासून असतं एज्युकेशन लोनला. विविध मुदतीत कर्ज परतफेड करणं आवश्यक आहे आणि लाभधारकानं स्वतः जमीन कसली पाहिजे आणि तसा तो करार सरकारला करून देणं आवश्यक आहे. आता जमीन भेटली आणि परत त्यानं अजून त्यामध्ये कुळं ठेवली तर तसं चालणार नाही. जमीन खरेदीसाठी ती वाढवलेली आहे, ही रक्कम वाढवलेली आहे, म्हणून मुद्दा म्हणून मी तिथं 3 लाखाच्या ऐवजी आता किती केलेलं आहे, जर जिरायत असेल तर 5 लाख रुपये आणि बागायत असेल तर 8 लाख. त्या बाजूला अजून एकदा लिहून घ्या. प्रति एकरी हा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट बघितला. त्याच्यामध्ये जे बळी पडलेले आहेत ना, त्या जातीचा म्हणते ना आर्थिक सहाय्य देणारी ही योजना आहे. उद्देश काय, तर जातीयतेच्या कारणावरून जे बळी पडलेले आहेत त्यांना अर्थसहाय्याची गरज असते. आता आपण ओबीसी सुरू करतो, इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी. आता ओबीसीना तो स्टेटस मिळण्यासाठी बराच संघर्ष करावा लागलाय. आपण मागे बघितलं, पहिला आयोग होता 1953चा काकासाहेब कालेलकर आयोग. पूर्ण मागासवर्गाविषयी त्यांनी शिफारसी केल्या होत्या आणि आपला रिपोर्ट 1955ला सादर केला होता. काकासाहेब कालेलकर कोण आहेत? गांधीजीचे सहकारी आहेत. त्याच्यानंतर पुढच्या काळात 1979ला बिंदेश्वर प्रसाद मंडल जनता सरकारनं ही समिती स्थापन केली होती. बिंदेश्वर प्रसाद मंडल हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी पुढच्या वर्षी म्हणजे 1980 मध्येच आपला रिपोर्ट दिला आणि त्यामध्ये त्याच्यावर कुठलंच कारवाई पुढे झाली नाही, जोपर्यंत व्हीपी सिंग सरकार येत नाही. व्हीपी सिंग सरकार आल्यानंतर सुद्धा बऱ्याच मोठ्या दंगली झाल्या. तुम्ही आरक्षण नावाचा जर पिक्चर बघितला असेल प्रकाश झहाचा, त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्या समजून येतील त्या काळात काय काय झालं होतं. तर ओबीसींना स्टेटस मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता आणि व्हीपी सिंगने ज्यावेळेस आरक्षण लागू केलं 27% ओबीसी सोबतच 10% आर्थिक मागासाठी आरक्षण दिलं होतं. मात्र त्याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली नव्हती आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टनं पुढे फेटाळलं. त्यासाठी इंदिरा साहनी केस महत्वाचे 1993चे, त्यामध्ये इंदिरा साहनी बरेच गाईडलाईन्स सुद्धा घालून दिल्या होत्या की पुढच्या वेळेस त्यामध्ये इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग असला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलेल्या डायरेक्शन नुसार सरकारनं कायदा केला आणि 1993 नंतर ओबीसी आयोग स्थापन केला. हा आयोग जो होता तो कॉन्स्टिट्यूशनल नव्हता, तो कायद्याच्या आधारावर असल्यामुळे त्याला वैधानिक किंवा स्टॅट्युटरी आयोग असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर आता त्यामध्ये 338B नुसार वैधानिक आयोगाच्या जागी 102वी घटना दुरुस्ती झाली 2018 मध्ये. 338B अंतर्गत घटनात्मक दर्जा असणारा ओबीसी आयोग स्थापन केलेला आहे. आता ओबीसी साठी घटनात्मक तरतुदी काय आहेत, तर कलम 340 काय सांगते, तर राष्ट्रपती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी मागासवर्ग आयोग नियुक्त करू शकतो. 2 मागासवर्ग आयोग आता सांगितले, कालेलकर आयोग आणि मंडल आयोग. नंतर कलम 338B नुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यात आला. आता केला जाईल असं 338B मध्ये सांगितलं आणि ह्याची जी दुरुस्ती आहे ती 2018 मध्ये अस्तित्वात आली. आधीचा जो 1993चा कायदा होता तो कायदा यानं रद्द करण्यात आला. जुना जो आयोग आहे त्यालाच घटनात्मक दर्जा दिला आणि तो आयोग कंटिन्यू करण्यात आला. पहिलाच मागासवर्गीय आयोग तुम्हाला सांगितलं कलम 340 नुसार तो स्थापन करण्यात आला होता. कालेलकर आयोगाच्या शिफारसी आतापर्यंत विचारलेल्या नाहीत, पण कदाचित विचारल्या जाऊ शकतात, कारण आपल्याला 2-3 टॉपिक आहेत ह्या रिलेटेड आहेत. 1961ला त्यांनी सांगितलं की जनगणना जी आहे ती जातीनिहाय केली पाहिजे. जातीनिहाय जनगणना आतापर्यंत 2दाच झाली, 1931 मध्ये आणि दुसरी 2013 मध्ये, पण ह्याचे आकडे अजून पब्लिश झालेले नाहीयेत. नंतर सर्व महिलांना मागास मानण्यात यावे, महिलांना मागास म्हणून त्यांना पण आरक्षणाची तरतूद झाली पाहिजे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थांमध्ये 70% जागा
आरक्षित असल्या पाहिजे, कारण ओबीसी जो समाज आहे तो पारंपरिक 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार मध्ये विभागलेला आहे. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटची गरज या समाजाला जास्त आहे. ओबीसीच्या हे खूप महत्वाची शिफारस आहे खालीलकर आयोगाची. ओबीसीच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष आर्थिक उपाययोजना राबवली पाहिजे. त्यामध्ये व्यापक भूसुधारणा असतील, पशुधन विकास असेल, पशुपालनासाठीचा विमा असेल, कारण ज्या गुरं चारणारे असतील जमाती किंवा जाती या सगळ्या, किंवा कुणबी सारखा आपला जो शेतकरी समाज आहे, शेतकरी मराठा, हा सुद्धा ओबीसी मध्ये येणार आहे. तर त्यांच्यासाठी व्यापक सुधारणा, भूसुधारणा वगैरे गरजेचे आहे. सर्व सरकारी सेवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्त जागा ठेवल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आरक्षण कसं असलं पाहिजे, काल आयोग काय म्हणलाय, तर वर्ग 1 साठी 25%, वर्ग 2 साठी 33.33% आणि म्हणजे 1/3 आरक्षण असलं पाहिजे, आणि वर्ग 3 आणि 4 साठी 40% आरक्षण असलं पाहिजे. आतापर्यंत नाही विचारलं, पण हे लक्षात ठेवा, का त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. कारण सध्याची ज्या दंगली चालू आहेत त्या आरक्षणासंदर्भात चालू आहेत, तेव्हा मुद्दा हायलाइटेड आहे. दुसरा मागासवर्ग आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला पाठ झालेला आहे. 1980 ला त्यांनी शिफारसी आपल्या सादर केल्या होत्या. अध्यक्ष बीपी मंडल होते, आणि व्हीपी सिंग सरकारने 7 ऑगस्ट 1990 सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गाला रोजगारात 27% आरक्षण देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. आणि पुढे ह्याला चॅलेंज केला इंदिरा साहनी खटल्यामध्ये. त्याला मंडल केस असं सुद्धा म्हटलं जातं. ओबीसी साठीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले. मात्र 2 अटी सांगितल्या, की नॉन क्रिमिनलचा निकष टाका, आणि दुसरं काय, तर आर्थिक मागासाच्या आधारावर तुम्हाला आरक्षण देता येणार नाहीये. अशा 2 महत्वाचे निर्णय इंदिरा साहनी केसमध्ये दिले. आता शिफारसी आणि निरीक्षण कोणते, तर आयोगानुसार भारतातील इतर मागासवर्गीय समाज 3743 जातीमध्ये विभागलेला आहे, आणि लोकसंख्येत प्रमाण 52% आहे. त्यामुळे या 52च्या निम्म असणार, म्हणजे निम्म्यापेक्षा थोडं जास्त 27% आरक्षण रोजगारामध्ये आणि शिक्षणामध्ये त्यांना देण्यात यावं. आणि ते पुढं व्हीपी सिंग सरकारनं नेमकं तेवढंच आरक्षण दिलं. नंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लासेस, स्थापना 2018 ला आहे. मूळ आयोग राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कायदा 1993 नुसार स्थापन झाला होता, आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून 102व्या घटना दुरुस्तीनुसार 2018 ला हा जो आयोग आहे तो कॉन्स्टिट्युशनल पद्धतीचा स्थापन झाला. त्याचे अध्यक्ष कायम राहिले भगवानलाल साहनी. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 3 सदस्य आहेत. उपाध्यक्ष आणि सदस्यापैकी किमान 2 ओबीसी समाजातील असले पाहिजेत, आणि त्यातली किमान 1 महिला असली पाहिजे. बघा ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे, 1+1+3, SC ST आणि ओबीसी 3 आयोगाचं स्ट्रक्चर सेम आहे, हे लक्षात असू द्या. SC ST आणि ओबीसी 3 आयोगाचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम आहे, हे लक्षात ठेवा. आता त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते, आणि कार्यकाळ जो आहे तो 3 वर्षांचा आहे. म्हणजे जे सगळे आयोग आहेत, आता मानवाधिकार आयोग आहे त्याचा सुद्धा कार्यकाळ अमेंडमेंट करून 3 वर्षच करण्यात आलेला आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवा, फक्त एकाच वेळी त्याची पुनर्नियुक्ती होऊ शकते. SC ST आयोगाला पण फक्त 1 वेळच कमाल पुनर्नियुक्ती सांगितलेली आहे. तसं ओबीसी आयोगाला सुद्धा 1 वेळच पुनर्नियुक्ती सांगितलेलं आहे. नियुक्ती आणि त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाच आहे, सेम आहे. कार्य अधिकार सगळं बोलवच्चन आहे. 1907 चा जो सिव्हिल प्रोसिजर ऍक्ट आहे त्यानुसार जे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत तेच अधिकार शपथेवर साक्ष देणे, त्यानंतर समन्स बोलावणे, पुरावा सादर करायला लावणे, हे सगळे सेम अधिकार आहेत. घटनेने आणि इतर कायद्याद्वारे जे प्रदान केलेले सुरक्षा उपाय त्याची अंमलबजावणी होते का नाही त्याचं सुपरविजन करायचं. जे तक्रारी आहेत त्याच्याविषयी देखरेख करायची, आणि त्याच्या शिफारसी परत सरकारला करायच्या. धोरण राबवण्यासाठी सरकारला सल्ला देणे. कुठलंही धोरण डायरेक्ट राबवण्याचं काम आयोग करणार नाहीये, फक्त सल्ला देण्याचं काम, शिफारसी देण्याचं काम आयोग करणार आहे. त्यासोबतच मागासवर्ग कल्याणाच्या विकास परिस्थितीविषयी वार्षिक अहवाल गरज पडल्यास राष्ट्रपती, आणि म्हणजे वार्षिक अहवाल त्यासोबतच ऑब्लिक करा, तिथं गरज पडल्यास राष्ट्रपतीकडे ते अहवाल सादर करू शकतात. आरक्षण आपल्यासाठी महत्वाचं आहे. एससींना केंद्र स्तरावर 15% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्या निम्म 7.5% आरक्षण एसटीला आहे. ओबीसीना 27% आरक्षण आहे, आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग हे आरक्षण नवीन जे लागू झालेलं 103व्या घटना दुरुस्तीनुसार तर ते 10%. टोटल केंद्र सरकारचं आरक्षण सध्या 59.5%, अजून पण एवढंच आरक्षण कायम आहे. हे जी याचिका जी दाखल करण्यात आली होती ते याचिका आता ईडब्ल्यूएसच्या बाबतीतली फेटाळली होती, त्याची पुनर्विचार याचिका सुद्धा फेटाळली आहे. त्यामुळे आता हे कन्सोलिडेशन झालेलं आहे, कारण अमेंडमेंट करूनच हे आरक्षण आणण्यात आलं होतं. आणि हे जे आरक्षणाचा जो निर्णय जर केस विचारले तर 3 विरुद्ध 2
अशी ती याचिका रद्द करण्याची फेटाळली गेली होती. स्वतः जे चीफ जस्टिस आहेत ते मायनॉरिटीमध्ये होते. या दोन मध्ये चीफ जस्टिस सुद्धा होते. कोण होते त्यावेळी चीफ जस्टिस? चंद्रचूडच होते. ते स्वतः विरोधात होते. चंद्रचूड आणि भट शक्यतो एकदा बघून घ्या तुम्ही. हे दोघं विरोधात होते त्याच्या आरक्षण कायम ठेवण्याच्या, आणि तिघांनी पण विरोधात निर्णय दिला. त्यामुळं हे मेजॉरिटीनुसार हा निर्णय किंवा ईडब्ल्यूएसचं आरक्षण टिकलं. आता महाराष्ट्रातलं आरक्षण कसं कसं आहे बघा. शेड्यूल कास्टसाठी 13% आरक्षण आहे. जाती किती आहेत? 59 आहेत. शेड्यूल ट्राईबसाठी 7% आरक्षण आहे. जाती किती आहेत? 47%. इतर मागासवर्ग ओबीसी साठी 19% आरक्षण आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ओबीसीला परत सब कॅटेगरायझेशन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यातनं एसबीसी वेगळे काढलेले आहेत. 7 जाती आहेत. 7 जाती, त्यामध्ये महादेव, कोळी, कोष्टी यासारख्या जाती एसबीसी मध्ये येत आहेत. नंतर डीटीए विमुक्त जाती, डिनोटिफाईड ट्राईब्स, जे 31 ऑगस्ट 1952 विमुक्त करण्यात आलेल्या जाती आहेत, त्यांना वेगळं केलंय आणि 14 जातींचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, डीटीए. नंतर भटक्या जाती, एनटीबीचे 37 जाती आहेत आणि 2.5% आरक्षण एनटीबीला. आरक्षण लक्षात ठेवा, जोड्या लावायला वगैरे प्रश्न येऊ शकतो. आतापर्यंत आलेला नाहीये, मात्र पुढं येऊ शकतोय. एनटीसी धनगर एकच जात यामध्ये आहे, 3.5% आरक्षण आहे आणि या जातीचं मागणी एसटी मध्ये समावेश करा. बरेच आंदोलन वगैरे झालेले आहेत, कारण इतर राज्यामध्ये त्यांचा समावेश एसटी लिस्टमध्ये, त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा त्यांची मागणी आहे. भटक्या जातीमध्ये एनटीडी असं वेगळं वर्ग गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ह्याची मागणी झाली होती आणि हा वेगळा वर्ग करण्यात आला आणि 2% आरक्षण वंजारी समाजाला एनटीडी अंतर्गत देण्यात आलेलं आहे, हे लक्षात असू द्या. नंतर ईडब्ल्यूएस सगळ्यात फ्रेश आणि नवीन आरक्षण 10%, एकूण 62% आरक्षण आपल्या महाराष्ट्रात आहे. ह्याच्यामध्ये 2014 आणि 2018ला 2 वेळा आरक्षण 16%, आधी एसीबीसी ईएसबीसी नंतर एसीबीसी असं 2 नावाने मराठा आरक्षण देण्यात आलं होतं. 16%चं उच्च न्यायालयाने 13% केलं आणि त्यानंतर 7 सप्टेंबर 2020ला त्याच्यावर स्टे देण्यात आला आणि परत 5 मे 2021ला ते आरक्षण स्टक डाऊन करण्यात आलं. तर ते 13% आरक्षण लास्टला स्टक डाऊन केलं. आधी 16% दिलं होतं, हायकोर्टनं ते 13% केलं आणि सुप्रीम कोर्टनं 7 सप्टेंबर 2020ला आधी स्टे दिला आणि 5 मे 2021ला ते स्टक डाऊन केलं. त्यामुळे ते विषय आपल्याला इथं घ्यायचं गरज नाही. अनाथ व्यक्तीसाठी महाराष्ट्र शासनाने नोकऱ्यामध्ये 1% खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षण लागू केलेलं आहे. जर तो विद्यार्थी मिळाला नाही तर ते आरक्षण परत अगेन्स्ट दिलं जातं. तुम्ही रिझल्ट बघत असाल एमपीसीचे, त्यामध्ये अगेन्स्ट असं असतं कधी कधी, एसटी फिमेल अगेन्स्ट मध्ये एसटी मेलला दिलं जातं आरक्षण जनरलला, एसटी जनरल नाही सापडलं तर एससीला जातं आरक्षण, एससी नाही सापडलं तर ओबीसीला जातं. आरक्षण मध्ये ती जागा आणि महिलांना 30% समांतर आरक्षण महाराष्ट्रात देण्यात आलेलं आहे. दिव्यांगाकरता किती आरक्षण आहे? 4% शासकीय सेवामध्ये आरक्षण आहे आणि खेळाडूसाठी 5%. खेळाडूचं आरक्षण कसं आहे? जर राज्यस्तरीय स्पर्धा जे असतील तर ते लिस्ट दिलेले, त्या लिस्टमधल्या जर स्पर्धा असतील आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक किंवा सांघिक कामगिरीमध्ये किमान ब्रॉन्झ मिळाला असेल, म्हणजे गोल्ड सिल्वरला तर भेटतेच, गोल्ड सिल्वर किंवा ब्रॉन्झ घेतला पाहिजे, गट कल आरक्षण भेटेल राज्य स्पर्धामध्ये जर त्यानं जिंकला असेल तर. त्यानंतर नॅशनल लेवलवर राष्ट्रीय स्तरावर जर जिंकला असेल तर त्यासाठी गट बल आरक्षण मिळेल. आता गोळ चालू आहे, PSI ला बरेच गट कला पात्र असणाऱ्यांना गट बल पात्र करण्यात आलेला आहे. तो मोठा गोळ चालू आहे आता सध्या एमपीसीच्या परीक्षेत. नंतर जर आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील तर त्यामध्ये ब्रॉन्झ सिल्वर किंवा गोल्ड घेतला असेल तर मग गट अ साठी तो पात्र असेल. असे 3 टाईपचं आरक्षण आहे. त्यानंतर जे आता जागा बऱ्याच निघतात, तलाठीच्या जागा असतील, गट 4च्या करनिर्धारांच्या वगैरे जागा असतील तर तिथे प्रकल्पग्रस्त माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक यांना सुद्धा आरक्षण दिलं जातं, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त. आता मागासवर्ग म्हणजे नेमके काय, हा प्रश्न टीटी कृष्णामाचार्यांनी संविधान सभेत केला होता. बाबासाहेबांनी त्याच्यावर उत्तर दिलं होतं. अनुसूचित जाती आणि अनेक जमातीशिवाय देशात अनेक घटक आहेत ज्यांच्या मागासलेपणा तो अनुसूचित जाती जमाती इतकाच आहे, मात्र त्यांचा समावेश या जाती जमातीमध्ये झालेला नाही, त्यांना मागासवर्ग जाती म्हटलं पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी
ते उत्तर देताना सांगितलं होतं संविधान सभेत. 2 मिनिटाचा ब्रेक घेतो मी.